नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आज मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे आणि या निकालाकडे राज्यासोबतच संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यावर न्यायालय नेमका काय निर्णय देतं याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. सकाळी 10:30च्या सुमारास न्यायालयामध्ये हा निकाल सुनावण्यात येईल. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या 5 न्यायाधीशांचं खंडपीठ या सगळ्या प्रकरणात आपला निकाल सुनावणार आहे. सामाजिक आणि आर्थिक मागासवर्ग निश्चितीचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे का या मुद्द्यासोबतच न्यायालय 6 महत्त्वाच्या अन्य मुद्द्यांचा सुद्धा विचार करत आहे आणि या सगळ्याचा समावेश या अंतिम निकालात असणार आहे. मराठा आरक्षणाच्या 50% मर्यादा भंगाचा मुद्दा सुद्धा यात समाविष्ट असेल आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये याच्या अंतिम सुनावणीला सुरुवात होते सर्वोच्च न्यायालयात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आज काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारनं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आरक्षणाच्या संदर्भातला कायदा पारित केला. न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयानं त्यावर शिक्कामोर्तब केलं, पण त्याला जेव्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं तेव्हा साधारण वर्षभरापेक्षा जास्त काळ हा खटला प्रलंबित होता आणि आज त्याचा निकाल अपेक्षित आहे. दरम्यान थोड्याच वेळात आरक्षणाला सुरुवात होईल. साधारण 10 वाजता, म्हणजे आता इथून पुढे कुठल्याही क्षणी सर्वोच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी सुरू होईल आणि साधारण 10:30 ते 11:45च्या दरम्यान याचा अंतिम निकाल हा सर्वोच्च न्यायालयातून जाहीर होऊ शकतो. दरम्यान आजच्या आरक्षणाच्या संदर्भात, मराठा आरक्षणाचा जो निर्णय होणार आहे त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी होते त्यावर राज्यातली जी समिती नेमण्यात आली होती राज्य सरकारच्या वतीनं, त्याचे समन्वयक म्हणून ज्येष्ठ मंत्री आणि काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काम पाहिलं होतं. काल अशोक चव्हाण यांनी संध्याकाळी उशिरा आजच्या निकालाच्या संदर्भातली माहिती दिली आणि मग सगळेच जण सक्रिय झाले. तिकडे सह्याद्री अतिथीगृहात या उपसमितीच्या काही महत्त्वाच्या सदस्यांची बैठक सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सकारात्मक आला तर काय आणि नकारात्मक आला तर काय या अनुषंगानं काही महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी काय म्हटले पाहूया. आणि मी पूर्ण आशावादी आहे की मराठा आरक्षणाच्या बाजूनेच हा निकाल सुप्रीम कोर्टात लागेल असं माझं ठाम मत आहे. याला कारण अशी आहेत की सर्व संविधानिक प्रक्रिया पूर्ण करूनच मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सगळी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. श्रीराम पिंगळे वकील, कायदेतज्ञ आपल्यासोबत जोडले गेलेत. सर, मगाशी जसं आपण बोलत होतो आपला विषय त्यावेळेला राहिला होता, पण असं आहे ना की याच्या ज्या काही वेगवेगळ्या बाजू आहेत त्या केवळ महाराष्ट्राशी जोडलेल्या नाही आहेत, तर अन्य राज्यातल्याही वेगवेगळ्या समाजांशी त्या बाजू जोडलेल्या आहेत. या निकालाचा अन्य राज्यातल्या निकालांना लँडमार्क म्हणून किंवा अन्य राज्यातल्या विविध समाजाला लँडमार्क म्हणून कसा उपयोग होऊ शकतो सकारात्मक निर्णय आला तर? नक्कीच याचा अन्य राज्यातील, जसं की आपण बघितलं, जाट आंदोलन असेल, कापू आंदोलन असेल, पाटीदार आंदोलन असेल, तर ह्या सर्व राज्यांमध्ये देखील 50%ची मर्यादा ही एक महत्वाची बाब सर्वांच्या समोर आहे आणि त्यामुळे या राज्यांना याचा नक्कीच उपयोग होईल जर का एक सकारात्मक निर्णय यामध्ये आला आणि 50%ची मर्यादा त्या ठिकाणी काही परिस्थितीमध्ये ओलांडण्याची परवानगी जर का या निवाड्यानं देशासमोर आली. दुसरी गोष्ट आहे की आता हे लगेचच होईल का की आता 50%ची मर्यादा 5 जजेसचं बेंच अशा पद्धतीने ओव्हररूल करू शकेल का? तर नाही. त्यामुळे मग याचा रेफरन्स हा इंदिरा साहनी जजमेंटचा रेफरन्स हा 11 जजेसकडे करणं त्यासाठी आवश्यक ठरू शकतं आणि त्याच्यावरती निर्णय येणं खरं तर आज अपेक्षित आहे की या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी, पुनर्विचार करण्यासाठी 11 जजेसच्या बेंचकडे इंदिरा साहनीचं जजमेंट रेफर केलं जावं. नाही, पण
सर, तुम्ही सांगताय ही खूप मोठी गोष्ट सांगताय. म्हणजे कदाचित तुमचं हे सांगणं या मराठा समाजातल्या आंदोलकांना किंवा समन्वयकांना आवडणार नाही. ते म्हणतील आता सगळं झालेलं आहे ना, आता फक्त शिक्कामोर्तब करायचं आहे आणि अंमलबजावणीला सुरुवात करायची आहे. तर असं असताना तुम्हाला असं का वाटतं की मोठ्या बेंच समोरच हे जायला पाहिजे? आता तर 5 जणांचं बेंच आहे. ते बेंच असं म्हणू शकतं की मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय तो बरोबर आहे आणि त्यानुसार तुम्ही अंमलबजावणीला सुरुवात करा. याला कोणताही त्या अर्थानं तांत्रिक अडथळा याच्यात उपस्थित होत नाही. नाही, अगदी बरोबर आहे तुमचं. मी देखील सुरुवातीला या लाईव्हच्या सुरुवातीला सांगितलं की हायकोर्टाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय अबाधित ठेवत काही डायरेक्शन्स केंद्र आणि राज्य सरकारला देऊ शकते. पण आपण हा भाग विसरता कामा नये की राज्य सरकारने देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे की इंदिरा सहानीचं प्रकरण हे 11 जजेसकडे म्हणजे लार्जर बेंचकडे पाठवलं जावं, या जजमेंटचा पुनर्विचार केला जावा आणि त्याला सर्व मराठा संघटनांनी देखील त्यांच्या इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन मध्ये सपोर्ट केलेला. पण मग पिंगळे सर, याच्यात 2 भाग असू शकतात. एक, कोर्ट असं म्हणू शकतं की ठीक आहे, याची आता अंमलबजावणी सुरू करा, पण त्याच्यातल्या खाचाखोचा आणि बाकीची सर्व गोष्टी ठरवण्याकरता लार्जर बेंचकडे जा. का आत्ता याची अंमलबजावणी होऊ शकत नाही? मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय योग्य आहे, पण त्याच्या अंतिम अंमलबजावणी करता मोठ्या बेंचकडे गेलं पाहिजे. काय होऊ शकतं? मिलिंदजी, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. कारण हे जे लेनियन्सीचं प्रिन्सिपल आहे, हे लेनियन्सीचं प्रिन्सिपल त्याच इंदिरा सहानीनं लागू केलेलं आहे किंवा या राष्ट्राला दिलेलं आहे, जे या 5 जजेसवर देखील बंधनकारक आहे. जर का 40 वर्ष एखादा समाज आरक्षणाच्या बाहेर आहे म्हणून त्यांना कुठलेही नियम न लावता 1992 ला आरक्षण सुरू केलं, तर 70 वर्ष जो समाज काही कारणाशिवाय बाहेर ठेवला गेला त्याला लेनियन्सीचं प्रिन्सिपल वापरून तातडीनं आरक्षणाचे बेनिफिट्स देण्याचा निर्णय हे खंडपीठ नक्कीच देऊ शकतं. आणि त्याच सोबत त्याच्या पुढील ज्या डायरेक्शन्स आहेत, मग रेफरन्स असेल किंवा इतर काही डायरेक्शन्स राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला असतील त्या देऊ शकतात. नाही, पण मग या केसमध्ये जसं आपण वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती बघतो आणि त्याच्या शेवटी एक छोट्या अक्षरात ओळ लिहिलेली असते की याला अटी शर्ती लागू, असं काही याच्यात असू शकतं? म्हणजे आरक्षण तर मिळेल, आरक्षणाच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाचा सकारात्मक निर्णय येईल, पण ज्या ज्या ठिकाणी या आरक्षणाची अंमलबजावणी होईल या प्रत्येक ठिकाणी अटी शर्ती लागू असतील. नाही, याच्यामध्ये एक अट प्रामुख्याने अशी येऊ शकते की याला एक टाइम बाउंड फॅशन मध्ये सर्वोच्च न्यायालय करू शकतं की 2 वर्षामध्ये किंवा एक एक्स पिरियड मध्ये राज्य सरकारनं किंवा केंद्र सरकारनं यावरती अशा पद्धतीची अंमलबजावणी करावी किंवा स्वतः सर्वोच्च न्यायालयाचा लार्जर बेंचचा रेफरन्स इंदिरा सहानीचा बंधनकारक असेल अशा पद्धतीचे अटी शर्ती येऊ शकतात. पण फार असं काही म्हणजे कोणाची निवड या खाली झाली तर ती सब्जेक्ट टू फायनल आउटकम असेल अशी काही लगेचची अट त्यामध्ये येईल असं मला वाटतं. बर. आणि पण मग वेगवेगळ्या परीक्षांच्या करता कालावधी वाढवणं, जसं आता MPSC UPSC MPSCचं प्रामुख्याने आपण पाहतो आहोत किंवा पोलीस भरतीच्या संदर्भातली अडचण आपल्या समोर आता आहे की मागणी अशी होते की समजा कोरोनाच्या काळात ही सगळी भरती होऊ शकलेली नाही तर त्याची वयोमर्यादा सुद्धा वाढवावी आणि त्याचा कालावधी सुद्धा वाढवावा. तर अशा प्रकारचे काही संदर्भ किंवा मुद्दे या निकालात असू शकतात किंवा असले पाहिजेत की जे मराठा समाजाच्या फायद्याचे आहेत. आपण सुप्रीम कोर्टला एवढं लोकल लेवलला इथे एक्सपेक्ट करू नये, कारण हे घटनापीठ आहे, 5 जजेसचं खंडपीठ आहे आणि त्याच्यामध्ये फार लार्जर असे जे लिगल प्रिन्सिपल्स असतात त्याच्यावरती निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे याच्यामध्ये परीक्षा किंवा त्याच्या संदर्भातलं फार काही सूचना या निर्णयामध्ये अपेक्षा करणं मला वाटतं संयुक्तिक ठरणार नाही. बर. एक प्रश्न तुम्हाला आणि मग आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत औरंगाबादहून जोडले गेले, त्यांच्याकडे जाऊयात. सर, शेवटी शक्यतांचा विचार करायलाच लागतो आणि कितीही म्हटलं की राजकारणात जर तर असत नाही, पण हे आता राजकारणाचा विषय नाही, हा तद्दन न्यायाचा मुद्द्याचा असा विषय आहे. आपण असं गृहीत धरू की आरक्षण निश्चितपणे मिळेल, सकारात्मक निर्णय येईल, पण एक 2-5% शक्यता अशी गृहीत धरून जर का हा लार्जर खंडपीठाकडे निर्णय गेला आणि त्याला 2-4 वर्षांचा कालावधी ठेवला गेला तर परत याची अंतिम अंमलबजावणीचा कालावधी वाढेल, त्या परिस्थितीत काय होऊ शकतं? त्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे आयाम समोर येऊ शकतात की जर का सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण हे अबाधित ठेवून
हा इंदिरा साहनीचा निर्णय लार्जर बेंचकडे रेफर केला किंवा हे सर्व प्रकरण प्रलंबित ठेवलं, तर मग एक वेगळी मागणी मराठा समाजाकडून या ठिकाणी येऊ शकते, ज्या ज्या बाबतीमध्ये ऑलरेडी पिटिशन्स दाखल झालेल्या आहेत की 50% आतमध्ये ओबीसी आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावं, ही मागणी खूप जोर धरेल असं मला वाटतं. बर. दुसरा एक भाग आहे की सर्वोच्च न्यायालयानं जर का संपूर्णपणे हा कायदा रद्दबादल केला, तसंच न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालावरती काही जर का भाष्य केलं जे मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या विरोधात आहे, हो. तर मग मात्र समाजामधून एक असंतोषाचा सूर निर्माण होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत कुठल्याही एका क्लाससाठी भारतामध्ये झालं नाही एवढं काम न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं या ठिकाणी केलेलं आहे. जो काही रिसर्च डेटा, क्वांटिफायबल डेटा समोर आलेला आहे, तो फार विश्वासानं, मी या विषयाचा अभ्यासक असल्यामुळे आपल्याला सांगतो की असा आजपर्यंत देशामध्ये कुठलाही अहवाल नाहीये ज्याचा रेफरन्स सुप्रीम कोर्ट देऊ शकलं असतं. मी सत्यनारायण कमिशन असेल, अंबाशंकर कमिशन असेल, मनोहर प्रसाद आयोग असेल, मंडळ कमिशन असेल, काळेलकर आयोग असेल, या सगळ्या अहवालाचं कंपॅरिझन सुप्रीम कोर्टासमोर मांडण्यात आलेलं आहे आणि सर्वात सरस आणि श्रेष्ठ असा अहवाल न्यायमूर्ती गायकवाड कमिशननं या ठिकाणी केलेला असल्यामुळे त्याच्यामुळे आपण अपेक्षा करूयात की सकारात्मक निर्णय येईल आणि तसा सकारात्मक निर्णय आला तर पिंगळे सर, मराठा समाज हे तुमचं विश्लेषण ऐकून म्हणेल की पहिली साखर तुमच्या तोंडात पडो, कारण एवढा तो चांगला आधारभूत अशा प्रकारचा अहवाल आहे असं तुम्ही म्हणालात. तुम्ही राहाच आपल्यासोबत सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेत औरंगाबादहून. सिद्धार्थच्या सोबत आहेत या समाजातले आणखीन एक आक्रमक नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, केरे पाटील भाऊ. सिद्धार्थ, सिद्धार्थ, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? हा मिलिंद, आपल्याला माहीत आहे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अख्खा मराठा समाजाचं लक्ष तिकडे लागून राहिलेलं आहे. मात्र मराठा आरक्षणासाठी ज्या मोर्चाची सुरुवात औरंगाबादमध्ये झाली ती रमेश केरे पाटील असतील किंवा आप्पासाहेब कुडेकर यांनी ती सुरुवात केलेली आणि ते दोघंही माझ्यासोबत आहेत. निश्चितच मनामध्ये थोडी धाकधूक असेल. केरे पाटील, काय अपेक्षित आहे, तुम्हाला काय वाटतं? आज या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाज आज त्या निकालाकडे अपेक्षेनं बघतोय. असं वाटतं एकीकडं निकाल जर लागला तर चांगलंच होईल. आम्ही जंगी या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत पण करू, सरकारचं पण स्वागत करू आणि न्यायालयाचं पण स्वागत करू. पण गेल्या कित्येक दिवसापासून आपण बघतोय फक्त तारीख के ऊपर तारीख हे जे चालू आहे आणि जे मराठा समाजाचे विद्यार्थ्यांसंग जे त्यांच्या भावनांसंग जो खेळ, एकीकडे सरकारच्या ज्या पद्धतीने ज्या आमच्या भरती एकीकडे थांबवलेल्या आहेत, त्याच्यानंतर शिक्षणामध्ये त्यांचं ते शैक्षणिक फी आज एकीकडे सरकारनं भरत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारला मी आज एकच सांगू इच्छितो, आज लढा जरी न्यायालयीन असला तर बाकी मागण्या संदर्भात लवकरात लवकर या सरकारने निर्णय घ्यावा. कारण गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही बघताय करोना नावाचं महासंकट आलेलं आहे. आम्ही शांतता आतापर्यंत बाळगलेली आहे. या सरकारला आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न तर मार्गी लागेलच, पण बाकी ज्या आमचे जे प्रश्न आहेत मागण्या सुद्धा लागल्या पाहिजे. आप्पासाहेब, काय म्हणणं आहे तुमचं? आज नेमकं काय वाटतं, न्यायालयातून काय अपेक्षित? नाही, न्यायालयाकडून अपेक्षा आहे, कारण गायकवाड आयोगाचा जो अहवाल होता तो अहवालावर हायकोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकलं आणि तोच अहवाल आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे. त्यामुळे आरक्षण टिकणं आम्हाला ही एक शाश्वती आहे. गेल्या अनेक वर्षापासूनचा हा लढा, हा 2-4 वर्षाचा लढा नाही. मराठा मोर्चा निघाल्यापासून अनेक बांधवांनी यामध्ये बलिदान दिलेलं आहे. अनेक कुटुंब यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत. कोपडची घटना घडल्यानंतर लोकांच्या मनातील खतखत बाहेर आली, लाखो लोक बाहेर निघाले. हे लाखो लोक बाहेर का निघाले मराठा समाज? की कारण आज तुम्ही जर बघितलं तर शेतीवर अवलंबून मराठा समाज असताना आज शेतीवर आत्महत्या करण्याची मराठा समाजावर वेळ आली. विद्यार्थ्यांच्या आतुनात ह्या आरक्षणामुळे नुकसान झाले. इतर जाती सोबत मराठा समाज गावामध्ये गुण्यागोविंदानं राहत असताना मग मराठा समाजाला वंचित का ठेवलं गेलं? त्यामुळे राज्यकर्ते जरी मराठा समाजाचे असतील, परंतु बोटावर मोजाजोगे राज्यकर्ते सदन आहेत, परंतु असंख्य मराठा समाज दारिद्र्य रेषेखाली आज जगत आहे. त्यामुळे जर आज आरक्षणाचा जर फैसला लागला तर गेल्या अनेक वर्षापूर्वीचा हा लढा कुठेतरी संपला आणि मराठा समाजाच्या पदरामध्ये कुठेतरी न्याय मिळेल आणि मराठा समाजाच्या बसून संतुष्ट होईल आणि अनेक विद्यार्थ्यांचा यामध्ये फायदा होईल. निश्चितच मिलिंद, एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे, जेवढे मराठा समाजाचे नेते आहेत किंवा मराठा क्रांती मोर्चाचे जे समन्वयक आहेत त्यांना सगळ्यांना पोलिसांनी सकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या घरावर घेराबंदी केलेली आहे. पाटील, तुमच्या घरी पोलीस होते?
माझ्या घरी सकाळी 7:30 वाजण्यापासून इकडे दाखव कॅमेरा इकडे समोर हे इडच बसलेले हे सकाळी 7 वाजण्यापासून माझ्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी होता. कारण गेल्या कित्येक दिवसापासून ज्या ज्या दिवशी निकाल असतो त्या दिवशी सकाळपासूनच पोलिसवाल्यांचा बंदोबस्त आमच्याकडे असतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो, या सरकारला पण सांगू इच्छितो की आज करोना नावाचं माझं संकट आलेलं आहे. आम्ही आज शांततेत आहोत, पण मराठा समाजाच्या ज्या ज्या प्रलंबित मागण्या आहे आमच्या त्या मागण्या संदर्भात तुम्ही बघा साष्ट पिंपळगावला अजून आंदोलन चालू आहे. त्या मागण्या पण महत्वाच्या आहेत. मात्र मिलिंद, आता बघूया आपण, सगळ्याची मानसिकता झालेली आहे. आता निकाल सकारात्मक येतो का लार्जर बेंचकडे जातो हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. मात्र आजचा दिवस मराठा समाजासाठी, मराठा तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न त्यावर आधारित आहे. मिलिंद, सिद्धार्थ, खरं आहे या दोनही मराठा नेत्यांच्या चेहऱ्यावर थोडासा तणावसुद्धा दिसत होता आणि तो काही प्रमाणात स्वाभाविक सुद्धा आहे की जर का आणखीन एक तारीख पडली तर काय, ज्याची भीती किंवा ज्याची शंका रमेश भाऊंनी बोलून दाखवली. पण आपण अपेक्षा करूयात की सकारात्मक निर्णय लागेल आणि चांगला निर्णय लागेल. सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. साधारण पुढच्या 15 मिनिटात. पण मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयात जी आज सुनावणी आहे, विनायक मेटे समाजाचे नेते त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. महाराष्ट्र शासनानं अनेक चुका केलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाची बाजू मांडण्यामध्ये अनेक गोंधळ घातलेला आहे. अनेक पुराव्याच्या बद्दल, दस्तऐवजाच्या बद्दल, वकिलांच्या बद्दल असे सर्व गोंधळ घातले. मराठा समाजाचं आणि सर्व कार्यकर्त्याचं आणि मराठा समाजाच्या भावी पिढीचं जर नशीब चांगलं असेल तर निश्चितपणानं हे आरक्षणचा निकाल मराठा समाजाच्या बाजूनं लागल्याशिवाय राहणार नाही. पण दुर्दैवाने जर सरकारची बाजू कमी पडलेली आहे असं दिसलं तर मग मात्र जर काही वाईट झालं तर पूर्णपणे त्याची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाच्या आघाडी सरकारची असणार आहे आणि ते पाप त्यांना फेडावंच लागेल. तेव्हा अपेक्षा आहे की सकारात्मक निर्णय लागेल. सगळ्यांनाच अपेक्षा आहे, पण नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपल्यासोबत आणि ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत मुंबईतली सह्याद्री अतिथीगृहाच्या परिसरातली. इथे अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे यासह उपसमिती जी शासनानं नेमली त्या उपसमितीतले अन्य काही सदस्य आणि या सगळ्यांची बैठक होतीये ती थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली. आणि या बैठकीत निकालच्या संदर्भातली म्हणजे केसच्या संदर्भातली पूर्वतयारी केलेली आणि प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतरच्या वेगवेगळ्या गोष्टी, अंमलबजावणीच्या गोष्टी यासह विविध विषयांवर चर्चा होणं अपेक्षित आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेचच परत येतोय. कदाचित ब्रेक होऊन येईपर्यंत काही महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयातनं येऊ शकतो आणि तो तुम्ही लाईव्ह पाहणार आहात न्यूज 18 लोकमतवर.